बघूया काय म्हणतात आपल्याला. माझं नाव अबोली स्मार्ट. मी एक असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करते. मला तुम्हाला हे विचारायचं होतं की क्षमा करणं हे बोलण्या इतकं सोपं नाही. जोपर्यंत आपण झालेली घटना विसरत नाही तोपर्यंत आपण समोरच्याला माफ करू शकत नाही. तर याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? क्षमाशीलता हे आदर्श असेल पण ते वास्तवात इतकं सोपं नाहीये. त्याच्यासाठी तयारी कशी करायची? आपण म्हटलं त्याप्रमाणे की अशा तऱ्हेचं विचित्र वागणं त्या कोणी व्यक्तीने केलं तरी कसं, तुम्ही कराल का असं? कधीच करणार नाही. तर त्या व्यक्तीने ते केलं ह्याचा अर्थच हा की त्यांना ते योग्य वाटलं. त्यांना ते योग्य कसं वाटू शकतं ह्याचा फक्त एखादा विचार आपल्याला ताणून फक्त विचार करावा की कसं त्याला वाटू शकतं ते, आणि त्याच्याबद्दलचं तुम्हाला त्याची कदाचित कीव आली तरी चालेल. त्याच्याबद्दलचं त्याने तुम्हाला त्याला असं वाटलं की अरे त्याला मदतीची गरज आहे त्या माणसाला. नॉर्मली माणूस जेव्हा ओरडतो, रागवतो, चिडतो तेव्हा त्याची स्वतःची असहाय्यता तो सगळ्या जगाला सांगत असतो. त्याच्या कंट्रोलच्या बाहेर गोष्टी झाल्या ते सांगत असतो. जेव्हा तो चुकीचे शब्द वापरतो किंवा एखादा माणूस दुसऱ्याला काही देऊ शकत नाही तेव्हा त्याची स्वतःची सेल्फ इमेज खूप लो असते म्हणून तो तसं करत असतो. तेव्हा तो खरोखर क्षमेला पात्र आहे की नाही? तो जेव्हा चूक करतो तसा माणूस क्षमेला पात्र असतोच. जसं म्हटलं तो चूक करण्यापेक्षा क्षमा करणारा खूप मोठा असतो. आपल्याला असं वाटतं ही पुस्तकात वाक्य मस्त वाटतं, हे खरं तुम्ही काय आचरणात आणू शकत नाही. पण ते आचरणात जर का तुम्हाला आणायची क्षमता असेल तर त्याचा फायदा फक्त आणि फक्त तुम्हाला होतो.